नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. एके हाती दंतू. जो स्वभावता खंडितू. तो बौद्ध मतसंकेतो वार्तिकांचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायातील ज्ञानोबारांनी ज्या गणेशाचं मंगलाचरण केलेलं आहे किंवा अखिल विश्वातील अध्यात्मशास्त्राला उपयोगी असणारं जेवढं काही वाङ्मय आहे त्या सगळ्या वाङ्मयाच्या ठिकाणी ज्ञानोबाराय तो संपूर्ण गणरायाचा विग्रहच आहे अशा प्रकारचा एक स्पष्टीकरणाचा भाव अंतकरणामध्ये ठेवून त्या गणरायाचं वर्णन करतात. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. आत्मरूपाने स्वयंप्रकाश असणारं जे तत्व आहे हे आत्मरूपा देवा आपणच गणेश भगवान आहात. सगळ्या प्रकारच्या विषयांचं आणि त्या विषयाला जाणणारी जी काही बुद्धी आहे त्या बुद्धीचंही प्रकाशन करणारे आपणच आहात. आणि निवृत्तीचे दास असणारे ज्ञानोबाराय अवधारी जो आपण श्रवण करावं अशा प्रकारची एक विनंती करतात. आपण मागील 2-4 दिवसापासून विचार करत आहोत की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही असा अपौरुषे शब्दराशी असणारा वेद हे गणरायाचं संपूर्ण शरीर आहे. वेदाच्या अर्थाचं स्मरण करून देणारं आणि ज्या महर्षींनी ग्रंथाची रचना केली स्मृतिशास्त्राला गणरायाचं अवयव असं म्हणतात. 18 पुराणं हे रत्नखचित अलंकार आहे. नागरपदबंध गणरायाच्या अंगावर असणारं वस्त्र आहे. काव्य नाटकातून प्रगट होणारा अर्थ पायातल्या पैंजणातला क्षुद्र घंटिकेचा आवाज आहे. किंवा व्यासादिक असणाऱ्या महापुरुषांची बुद्धिमत्ता किंवा अप्रांत व्यासमती महामती व्यास यांना सुरुवातीला धारण करून जगामध्ये त्यांच्याच अधिकाराचे जे काही महापुरुष आहे त्यांची बुद्धिमत्ता गणरायाच्या कमरेला बांधलेला शेला आहे. आणि ज्याप्रमाणे शेला उर्वरित राहिला की त्याच्या दशा किंवा अग्रभाग शोभून दिसतो तशी व्यासादिकांच्या बुद्धीमध्ये असणारा चोखाळपणा हा शोभून दिसतो आहे. संपूर्ण हे गणरायाचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबाराय गणराय हा षडभुजा धारण करणारा आहे. आणि मग 6 हात म्हणजे एक प्रकारे षडशास्त्र आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण. 18 ही पुराणे हरिशी गाती किंवा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप असं ज्ञानोबाराय म्हणतात की नाही हरिपाठामध्ये. त्याप्रमाणे ज्यामुळे यथार्थ तत्वाचं आपल्याला दर्शन होतं त्या दर्शनाला शास्त्र असं म्हणतात. किंवा अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. मानवी बुद्धीला जे कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि मग वेदाला प्रमाण मानणारी 6 शास्त्र आहे. जे वेदाला प्रमाण मानतात त्यांना आस्तिक म्हणतात. बरं, त्यातली काही शास्त्रकार देवाला मानत नाही, ईश्वर मानत नाही, पण वेदाला मानतात. आणि जो वेदाला प्रमाण मानतो त्याला आस्तिक असं म्हणतात. आणि नास्तिक वेदाची निंदा करतात. नास्तिको वेदनिंदकाहा किंवा त्यांना पाखंड करणारे असं म्हणतात. पण 6 शास्त्रकार वेदाला प्रमाण मानतात. त्यांचे पण युग्म म्हणजे जोडी आहे. न्यायशास्त्र आणि वैशेषिक शास्त्र यांचं युग्म आहे. सांख्यशास्त्राचा योगशास्त्राचा युग्म म्हणजे जोडीचा विचार आहे. आणि पूर्वमीमांसा उत्तरमीमांसेला वेदांतशास्त्र असं म्हणतात. यांचा एकत्र विचार आहे. जरी यांच्यामध्ये मतमतांतर किंवा त्याला अभिप्रतिपत्ती असं म्हणतात तरी पण ते वेदाला प्रमाण मानतात. म्हणून त्यांची मोक्षाकरता उपयोगिता आहे. या कारणामुळे एका गणरायांनी त्या सर्व शास्त्रकारांना आपल्या हातामध्ये धारण केलं आहे. म्हणजे गणरायाचे 6 हात हे 6 दर्शनच आहेत. देखा षडदर्शने मणिपती. तेची भुजांची आकृती आणि मनवोनी
जरी त्यांच्या एकमेकामध्ये पटत नसेल, विसंवाद आहे, म्हणजे प्रमाण मानण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मतमतांतर आहे, प्रमेय किंवा तत्व मानण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मतमतांतर आहे, पण ज्याप्रमाणे सगळ्या नद्या कुठे का उगम पावेना अंततोगत्वा त्या समुद्राला जातात, तसे या सगळ्या शास्त्रकारांची मोक्षाकरता उपयोगिता असल्यामुळे न्यायशास्त्राचा आपण जर अभ्यास केला किंवा न्याय वैशेषिक शास्त्राचा अभ्यास केला तर मनुष्याची बुद्धी कुशाग्र होते आणि मननाकरता त्याची उपयोगिता आहे. सांख्यशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला त्वम पदार्थाचं शोधन चांगल्या प्रकारे करता येतं. पूर्वमीमांसा जीवनामध्ये बांधली तर कर्माद्वारे अंतःकरण शुद्धी होते आहे. योगशास्त्राचा आपण अभ्यास केला तर मनुष्याचं चित्त स्थिर होतं, एकाग्र होतं. हे सगळे मोक्षाला उपयोगीच आहे. आणि वेदांतशास्त्राचा आपण अभ्यास केला तर आत्मज्ञानपूर्वक अविद्येचा पूर्णतया निराश होतो. हे सगळी आपल्याला उपयोगीच आहे. म्हणून कोणत्याही शास्त्रकाराची निंदा करण्यात कधी तात्पर्य नसतं. त्या शास्त्रात यत्सारभूतम तदुपासनीयम, जे जे सारग्राही असतं ते आपण ग्रहण केलंच पाहिजे. आपल्याकडं तर असं म्हणतात, एखादा लहान मुलगासुद्धा जर चांगला बोलत असेल तर मोठ्या पुरुषांनी ते ऐकलं पाहिजे ना. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलगा जरी चांगला बोलत असेल तर त्याचं सुभाषितम, चांगल्या प्रकारचं बोलणंसुद्धा ग्रहणीयच आहे, ते स्वीकार केलं पाहिजे. मग आता लहान मुलांचं ग्रहण करावं तर महर्षींचं का ग्रहण करू नये? म्हणून शास्त्रामध्ये जे जे सारभूत असेल त्याचा आपण विचार केला पाहिजे. मग आता 6 दर्शनाचा 6 हातांच्या ठिकाणी योजना करून ज्ञानोबाराय विचार सांगतात. मग त्या दर्शनकाराचा सिद्धांत हे त्या हातातलं एक प्रकारचं आयुधच आहे. त्यापैकी 3 दर्शनकारांचे 3 हात आणि त्या 3 हातामध्ये असणारी अस्त्र किंवा शस्त्र किंवा पदार्थ त्यांचा कालपर्यंत आपण विचार केला तरी तर्क तोची फरशू नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. तर्क हा न्यायशास्त्राचा प्रधान विषय आहे आणि या तर्काला ज्ञानोबाराय गणरायाच्या हातामध्ये तीक्ष्णधार संपन्न झळकत तळपत असणारी आणि मोठ्या आकाराची कुऱ्हाड सांगतात. लहानही कुऱ्हाडच असते आणि तव्याच्या आकाराची असेल मोठ्या आकाराची तर त्याला परशू किंवा फरशू असं म्हणतात. आपल्याकडे शस्त्रही शिकलं पाहिजे आणि शास्त्रही शिकलं पाहिजे. या बाबतीमध्ये जर आपण आपल्या सगळ्या देवांचा विचार केला तर प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे बघा, प्रत्येक देवाच्या हातामध्ये. म्हणून शस्त्रही महत्त्वाचं आहे, चालवता आलं पाहिजे, नाहीतर मग नाही फिरवता फिरवता आपल्यालाच लागायचं, असंही व्हायला नको. शस्त्रही महत्त्वाचं आहे आणि शास्त्रज्ञानही महत्त्वाचं आहे. मग गणरायाच्या हातामध्ये न्याय, हां, शास्त्रादपी शापादपी शरादपी, शापही देऊ शकतात, आशीर्वादही देऊ शकतात, दोन्ही पाहिजे की नाही. म्हणजे भालाही चालवता आला पाहिजे आणि मालाही जपता आली पाहिजे, शास्त्रही आणि शस्त्रही. तरी तर्क तोचे फरशू, तर्क न्यायशास्त्राचा प्रधान विषय असल्यामुळे त्याला ज्ञानोबाराय जसं कुऱ्हाड हातामध्ये असेल तर आपल्याला बाधा निवारण करता येते, तसं तर्क जर आपल्याकडं असेल त्याला हल्लीच्या भाषेमध्ये लॉजिक म्हणतात इंग्रजीमध्ये. तर्क म्हणजे अनुमान प्रमाण, विचार करण्याची तीक्ष्णता, याला तर्क असं म्हणतात. आणि तर्कामध्ये हेतू दिला जातो. आपण पंचदशीकारांचं 3ऱ्या प्रकरणामधले एके दिवशी सगळ्या प्रकारच्या हेतूंचा विचार केला होता की 3 कोश संपन्न असणारा, आपला पंचकोश संपन्न असणारा आणि 3 देहापासून आत्मा वेगळा आहे. मग हा विचार करायचा आहे आपल्याला. मग अनात्म्याचं छेदन करायचं आणि आत्मस्वरूप अवशिष्ट ठेवायचा, याकरता तर्क वापरावा लागतो. स्थूल देह आत्मा का नाही, कार्यत्वात तर्कच दिला की नाही. प्राणमय कोश आत्मा का नाही, जडत्वात जड आहे. विज्ञानमय कोश आत्मा का नाही, विलयाद्यवस्थावत्वात विलयादी अवस्था प्राप्त होतात. मनोमय कोशाला आत्मा म्हणता येत नाही का, विकारित्वात. आणि आनंदमय कोशालाही आत्मा म्हणता येत नाही, त्यालाच कारणदेह म्हणतात, कादाचित कत्वात. मग हेतू दिला, तर्क वापरला की आपल्याला जसे एक घाव घातला की 2 तुकडे होतात किंवा छिन्न विछिन्न त्याला करता येतं, तसं अनात्मा बाजूला सारणं आणि आत्मा अवशिष्ट ठेवणं या विचाराकरता तर्क उपयोगितेचा आहे. पण तर्कसुद्धा
श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम, श्रुतिमताला अनुसरूनच तर्क करावा, कुतर्क करू नये. तर्क्यताम मा कुतर्क्यताम, तर्क करावा पण कुतर्क मात्र कधीच करू नये. गुरुवर्य बाबा एक उदाहरण सांगत असतात. काही काही विद्यार्थी विचार करतात की नाही. मग आता एक विद्यार्थी सहज पाठाला निघाला तर मनुष्य आहे ना, रस्त्यावर काय काय नवीन घटना घडतात त्या सगळ्या आपल्या बुद्धीमध्ये असं जणू काही तो संग्रह करतच चालत असतो. नवीन आज आळंदीत काय आलं, कोणता बॅनर नवीन आला, असं तो पाहतच चालतो सगळं. तर तसं तो एक 3 फूट आकाराचं एक वासरू आहे आणि 7 फूट आकाराचं ते एक हे पडलेलं आहे, ताट पडलं आहे ज्वारीचं. आणि ते वासराने खाल्लं, तर्क केला त्याने. म्हणजे गुरुजी मला एक आश्चर्य वाटलं म्हणे, 3च फूट आकाराचं वासरू होतं आणि 7 फूट आकाराचं ताट होतं. हे उर्वरित 4 फूट गेलं तरी कुठं? गुरुजी म्हणे बरोबर आहे, 2 फूट तू खाल्लं आणि 2 फूट मी खातो आता. तर्क केला हे नाही, पण हा कुतर्क केलेला आहे. एवढा त्याच्यामध्ये काय विचार करायचा. तरी तर्क तोच फरशू नीतिभेद अंकुशू. भेद म्हणजे विशेष आणि नीती म्हणजे धर्म, ज्यामध्ये विशेष धर्माचं प्रतिपादन केलं आहे. वैशेषिक शास्त्राचा हा विचार आहे. का बरं? कारण वचनाद्वारे धर्म प्रतिपादन करतं त्याला पूर्वमीमांसा शास्त्र असं म्हणतात. आणि फलाद्वारे विशेष धर्माचा जे विचार सांगतं फलाच्याद्वारे त्याला वैशेषिक शास्त्र असं म्हणतात. यतोभ्युदय निःश्रेयससिद्धी सधर्म हा, ज्यापासून इहलोकातलं कल्याणही होतं आणि पारलौकिक निःश्रेयसाची प्राप्ती होते. म्हणून त्याला अभ्युदय निःश्रेयससिद्धी करणारा जो धर्म तो विशेष धर्म आहे आणि त्याचं प्रतिपादन वैशेषिक शास्त्र करतं. मानवी प्रवृत्तीला ते आवडतं. नीतिभेदो अंकुशाची उपमा दिलेली आहे. काल आपण विचार केला वेदांत शास्त्र. इथं वेदांत शब्दाचे 2 अर्थ होतात. एक तर अंत म्हणजे सार, निर्णय किंवा तात्पर्य. आणि मग वेदांत शब्दाचा अर्थ काय होईल? वेदाचा सार, वेदाचं तात्पर्य आणि वेदाचा निर्णय काय आहे? महारसू, महान असणारा आनंद. महान म्हणजे ज्याला देश काल वस्तूचा परिच्छेद लागत नाही. आणि रस वैसहा म्हणजे आनंद स्वरूप असणारा आत्मा. मग रस शब्दाचा अर्थ ब्रह्म किंवा आत्मा असा होतो. ब्रह्म किंवा आत्मा किंवा सुख असा अर्थ होतो. आणि त्याला महान हे विशेषण लागलं तर मोठा आनंद म्हणजेच ब्रह्मानंद. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. मनुष्याला विषयामध्ये सुख मिळतं नाही असं नाही, पण सुखामध्ये विषयामध्ये मिळणारं सुख अल्प आहे किंवा परिच्छिन्न आहे, पराधीन आहे, परतंत्र आहे. येही संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊ नये एवते, आद्यंतवंत कोणते नतेश्वरमते बुधाहा. त्यामध्ये शहाणी माणसं रममान होत नाहीत किंवा जे त्याच्यात रममान होत नाहीत तीच माणसं शहाणी असतात, असा राऊत बाबा अर्थ करत असतात. 2 वाक्य एक प्रकारे वापरतात ते. शहाणी माणसं त्यामध्ये रममान होत नाही, जे रममान होत नाहीत तेच तर शहाणी असतात. हे देखे अनित्यतिया परी, मनोनी तू अव्हेरी, हा सर्वथा संगन धरी धनुर्धरा. विषयी कैसे, ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात स्वप्नीचा आभासे भद्र जाती. स्वप्नामध्ये एका व्यक्तीला स्वप्न पडलं. आता कोणाला काय स्वप्न पडेल ते काही सांगता येत नाही. जागृतीमध्ये आपण जे चिंतन करतो की नाही, त्या चिंतनाचा परिपाक संस्कार झाला तर मनुष्याला तशा प्रकारचं स्वप्न पडतं. जागता जव असी जे, जेणे ध्याने भावना भावी जे, डोळा लागत खेवी देखीचे तेच स्वप्नी. म्हणजे स्वप्न हे संस्कारजन्य आहे आणि संस्कार हा आपल्या जागृतीतल्या विचारावर अवलंबून आहे. मग त्याने दिवसभर राजाचं काहीतरी ऐकलं असेल, त्याला स्वप्न पडलं मी राजा झालो, स्वप्नीचे राज्य एवढंच घ्या. आता त्याला राज्य प्राप्त झालं. आता राज्याभिषेक झाला तर मग सगळे लोक स्वागत करतात की नाही, त्याचे भव्य स्वागत यात्रा निघत असते. दोन्ही बाजूला माणसं उभा राहतात, अंगावर पुष्पवृष्टी करतात, सुवासिनी स्त्रिया त्याचं औक्षण करतात. हे सगळं स्वप्नात चालू झालं आणि तो हत्तीवर बसलेला होता. मग आता काही लोक सलामी देतात की नाही. मग जुन्या काळामध्ये तोफ उडवायचे, आता हल्लीच्या काळामध्ये ते बंदुकीतून गोळी उडवतात सलामी देत असताना. पण जुन्या काळामध्ये तोफा वाजवल्या जायच्या. आणि मग ते हत्ती समोर आला मुख्य प्रवेशद्वारामध्ये,
मग काही लोकांनी तोफ वाजवले, जशी धाडकन तोफ वाजली तसा हा पलंगावरून खाली पडला. स्वप्नात होतात की नाही, आणि पाहू लागला कुठे तोफ, कुठे हत्ती, कुठे ते औक्षण करणाऱ्या स्त्रिया. स्वप्नात दिसलं की नाही. स्वप्नात ज्याप्रमाणे फक्त क्षणभंगूर दिसण्यापुरतं आहे, तसं विषयामध्ये असणारं सुख हे फक्त दिसण्यापुरतं आहे. त्याच्यात सुख नाही आहे, ते आपल्या विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता, आणि त्या स्थिर अंतःकरण वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. चैतन्य सुखरूप आहे, त्याचं भान त्यामध्ये होतं. आणि मनुष्याला भ्रम असा होतो की मला हे सुख विषयापासूनच प्राप्त झालं. खरं तर विषयापासून सुख होतच नाही. आपल्या जेवढी आपली अंतःकरण वृत्ती स्थिर आणि स्वच्छ असेल तितका मनुष्य आनंदी असू शकतो. देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. विषयात दिसणारं सुख फक्त दिसण्यापुरतं आहे, असण्यापुरतं नाही. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगतात. एक मनुष्य प्रवासाला निघाला, तर बसची वाट बघू लागला. आता बस स्थानक असेल तर तिथं रसवंतीगृह असतं, कधी कधी काही खानावळी असतात. आता सहज उभा राहिला तर ते खानावळीतले माणसं हुशार खूप असतात. बैठक व्यवस्था आतमध्ये असते, आणि पदार्थ तयार करण्याची जी काही जागा असते की नाही, भजे तळायचे, चिवडा काढायचा, तर तो प्रदर्शनीय भागामध्ये ते असतं, म्हणजे समोरच्या भागामध्ये. त्याच्या काही मनी नाही, ध्यानी नाही. तो उभा राहिला आणि 15-20 मिनटं त्याला तळलेल्या पदार्थाचा वास आला. वा सुगरणी आणि उदारी. त्याने ते वास घेतला. त्या मालकाने पाहिलं, म्हणे अरे या सगळ्या तळीव पदार्थांचा तो वास घेतो, किती वेळ झाला? म्हणे 7 वाजल्यापासून 25 मिनटं झाले. असं का? बरं, मग पैसे काढ म्हणे. मग कशाचे पैसे? तो आता या पदार्थांचा वास घेतला ना, आमच्याकडे वासाचे सुद्धा पैसे लावले जातात. मग नवीनच आहे, मग अपूर्वता आहे आमची. हे तर आमचं वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे वासाचे पैसे आकारले जातात. तो म्हणला, तो वकील होता. तो म्हणला ठीक आहे, पण माझं पाकिट विसरलं. पैसे लागते? म्हणजे लागत आहेत. चला मग माझ्या घरी. तो लालची होता, लोभी होता. गेला पैशासाठी मागं. तो कपाटाच्या समोर उभा राहिला. त्याने पाकिट काढलं आणि 2000ची नोट काढली. आपण तरी कशाला कमी करायचे? वचने किम दरिद्रता. 200 रुपये काढले आणि त्याच्या हातात टेकवायचे. त्याला सांगितलं, हे बघ, हे पैसे नाही घ्यायचे. मी पदार्थ खाल्ला का? नाही खाल्ला. पदार्थ खाल्ला असता तर तुला ही 2000ची नोट दिली असती. मग तुला वासाचे पैसे पाहिजे का? काचेतले घ्यायचे. कपाटात दिसतात की नाही? कपाटात जसे वासाचे पैसे तुमच्याकडे आकारले जातात, तसे वासाचे पैसे आमच्याकडं काचेतले दिले जातात. काचेचे आतले नाही, हां, जे दिसतात तेच. मग दिसण्यापुरते आहे की नाही ते? तसं विषयातलं सुख हे दिसण्यापुरतं आहे, आणि खरा सुखाचा सागर आपला आत्माच आहे. आणि त्या ब्रह्मानंदाला प्राप्त करून देणारं शास्त्र वेद आहे, किंवा वेदांत म्हणजे उपनिषद आहे. यो वै भूमात सुखम नाल्पी सुखम असते अर्जुना, अनंत सुखाच्या डोही एक सारा तळचे घेतला जेही, मग स्थिरावुनी तेही तेच झाले. अशा महारसाला प्राप्त करून देणारा कोण असेल तर ते आहे उत्तरमीमांसा. वेदांत शास्त्र किंवा वेदाचा तात्पर्यभूत असणारा अर्थ एकमेवाद्वितीयम ब्रह्म सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, याची प्राप्ती फक्त वेद करून देतं. जगताचं मिथ्यात्व निश्चय आणि ब्रह्मस्वरूपाची आत्मत्वाने प्राप्ती किंवा आत्मस्वरूपाचा ब्रह्मत्वाने विचार करणारं शास्त्र आहे वेदांत शास्त्र. आणि त्यातून जो ब्रह्मानंद प्राप्त होतो तोच मोदक आहे, आणि गणरायाच्या हातून तो शोभून दिसतो आहे. इथपर्यंत काल विचार केला. ज्याप्रमाणे योगाचा, आपलं न्यायाचा आणि वैशेषिक शास्त्राचा एकत्र विचार करता येतो, तसं वेदांत शास्त्रामध्ये जर उत्तरमीमांसा आली असेल तर महापुरुषांचं म्हणणं असं आहे की पुढच्या वहीमध्ये पूर्वमीमांसा आलेली आहे. कसा विचार बघा आता. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितून, तो बौद्ध मतसंकेतो वार्तिकाचा. एके हाती जो स्वभावता खंडितो दंतू, तो वार्तिकांचा बौद्ध मतसंकेतून, असा याचा अन्वय होईल. गणरायाच्या एका हातामध्ये दंत म्हणजे दात आहे, पण तो कसा आहे? स्वभावतः सहज निसर्गतः खंडितो तुटलेला आहे. पूर्ण दात नाही, तो अपूर्ण स्वरूपाचा आहे. आणि त्या अपूर्ण दातातून काय सांगायचं आहे?
ज्ञानोबा म्हणता गणरायाच्या एका हातामध्ये स्वभावतः तुटलेला जो दात आहे तो एक संकेत करतो. कोणाचा संकेत करतो? चिन्ह दाखवतो, लक्षण दाखवतो. तर वार्तिककारांचा बौद्ध मताचा तो संकेत करतो. याचे दोन अर्थ होतात बरं. हे दोन्ही अर्थ लागले तर दोन्ही अर्थातून पूर्वमीमांसाच प्रगट होते. कशी प्रगट होते? क्रमाक्रमाने आपण बघू. तर यातला एक भाग असा आहे, अगोदर यातला पुराणातला एक संदर्भ सांगतो म्हणजे हे रूपक आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल. तर गणरायाचं आणि परशुरामाचं युद्ध झालं असं एक म्हणतात. ते परशुरामाने आपला परशु फेकला तर तो गणरायाचे हत्तीला दोन दात असतात की नाही, दाखवण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे असतात, पण दाखवण्याचे का होईना दोन असतात की नाही, दोन सुळे दात असतात. तर त्या परशुरामाचा परशु आदळला तर गणरायाचा एक दात तुटला, म्हणून गणरायाला एक दंत म्हणतात की नाही. म्हणजे एक दात तुटला आणि एक अर्धाच राहिला समजा. किंवा गजासूर नावाचा दैत्य आहे, त्याच्यासोबत गणरायाचं युद्ध झालं आणि गणपती भगवंताने त्याचा दात तोडला आणि तुझा पराजय झाला तर हे जगाला कळावं की मी गजासुराचा पराजय केला आहे. मग कशामुळून? पुरावा काय? तर त्याचा तुटलेला दात आपल्या हातामध्ये घेतला. लोकांना कळावं हात कोणाचा आहे, हा गजासुराचा पराजय केला, हे बघा त्याचा हात आहे. पण जुन्या काळामध्ये एखादा राजा पराभूत केला की त्याचे मुकुट आणायचे, मुकुट. जसा की भीमाने त्या जरासंधाचा वध केला की नाही, त्याचा मुकुट आणला आणि तो आपल्या असणाऱ्या कपाटामध्ये ठेवून दिला. तो नंतर परीक्षितीने परिधान केला, तो भाग वेगळा आहे सगळा. पण जरासंधाचा पराभव केला कशावरून? त्याचा मुकुट आमच्याकडं आहे. मग तो मुकुट संकेत काय करतो? हा जरासंधाच्या पराजयाचा संकेत आहे तो. तसं या ठिकाणी आपल्याला तसं संदर्भ घेता येईल. तर बौद्ध मत संकेतू याचे दोन अर्थ होतात. एक तर बौद्ध शब्दाचा काय अर्थ होतो? बुद्धीने केलेला विचार, त्याला बौद्ध मत असं म्हणतात. मत शब्दाचा अर्थ निर्णय. स्वतःच्या बुद्धीने म्हणजे वेदशास्त्र प्रमाण न स्वीकारता आपल्या बुद्धीने जो विचार केला जातो की नाही, त्याला बौद्ध मत असं म्हणतात. आणि इथं वार्तिक शब्द आलाय की नाही, पूर्वमीमांसेचे जे सूत्र आहे जैमिनी ऋषीने तयार केले. पहिल्या झालं सूत्र अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. जे अल्पाक्षरामध्ये असतं त्याला सूत्र असं म्हणतात. हे सगळे शास्त्रकार सूत्ररूपानेच बोलतात बरं. जैमिनी ऋषींनी अगोदर पूर्वमीमांसेचे सूत्र तयार केले, त्या सूत्रावर शबर स्वामींनी भाष्य केलं. सूत्राचा अर्थच आणि त्यामध्ये स्वपदाची योजना करतात, त्याला भाष्य असं म्हणतात. आणि सूत्राचा भाष्याचा अर्थ करत असताना जर आपल्याला काही अडचण आली तर तत्संबंधाने जो विचार केला जातो की नाही, त्याला वार्तिक असं म्हणतात. उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रवर्तते तत्तम ग्रंथम वार्तिकम आहुम वार्तिकज्ञाः मनीषिणः. त्याला वार्तिक असं म्हणतात. जे सांगितलेलं आहे, जे सांगायचं राहिलेलं आहे, किंवा जे कठीण रूपाने सांगितलं पण आपल्याला कळालं नाही, अशी चिंता जेव्हा प्राप्त होते त्या चिंतेचं निवारण करण्याकरता जो ग्रंथ निर्माण केला जातो की नाही, त्याला वार्तिक असं म्हणतात. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. उदाहरण आपण 17व्या अध्यायातलं घेऊ. भगवंताने सात्विक दानाचं 5 प्रकारे लक्षण सांगितलं. एक तर यत्तु प्रत्युपकारार्थम नाही दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. भगवान काय म्हणतात? कर्तव्य भावनेनं द्यावं, प्रत्युपकाराची अपेक्षा करू नये, योग्य देश काल आणि पात्र बघून जे दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हणतात. हे भगवंताने सूत्ररूपाने सांगितलं. ज्ञानोबाराय भाष्यही करतात आणि वार्तिक करतात. देवा 5 लक्षणाने जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात, पण ते कमवलं कसं पाहिजे ज्ञानोबाराय तेही स्पष्ट करून सांगतात. म्हणून ज्ञानोबारांची उभी तिथं वार्तिक आहे. तरी स्वधर्मा आणतो ते जे जे मिळालं आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे द्यायचं आहे ना ते स्वतः स्वधर्माच्या आत राहून कमवलं पाहिजे. नाहीतर सहज फेरफटका मारायला गेला
आणि दुसऱ्या शेतकऱ्यांच्या ज्वारीचे कंस घेऊन आला आणि म्हणे हे माझं सात्विक दान आहे, चालणार नाही. ज्ञानोबा सांगतात की नाही, उक्त अनुक्त दुरुक्त त्याचं कथन केलं जातं, त्याला वार्तिक असं म्हणतात. तसं पूर्वमीमांसेमध्ये जे जैमिनी ऋषी आहे त्यांचं सूत्र आहे, शबर स्वामींचं भाष्य आहे आणि कुमारील भट्ट आहे ना ते वार्तिककार आहे. मग त्या वार्तिककारांनी या पूर्वमीमांसेचा विचार सांगत असताना एक श्लोक वार्तिक आणि तंत्र वार्तिक या 2 ग्रंथाचा विचार केला. पण तो विचार करत असताना ते जे मत मांडलं आहे ते त्यांच्या बुद्धीनुसार मांडलेलं आहे, म्हणून बौद्ध मतसंकेत. पण जेव्हा बुद्धिकृत मत मांडलं जातं ना तेव्हा ते सर्व रूपाने पूर्ण नसतं. म्हणून इथं बौद्ध मतसंकेत वार्तिकांचा, वार्तिककार कुमारील भट्टांचं स्वतःच्या बुद्धीने केलेला जो त्यांचा विचार आहे तो विचार आत्मस्वरूपाचं प्रगट करण्याच्या बाबतीमध्ये अपूर्ण असल्यामुळे त्याला या ठिकाणी काही जण स्वभावता खंडित असणारा दात असं म्हणतात. हा झाला एक पहिला अर्थ. असा जरी अर्थ घेतला तरी पूर्वमीमांसा हाच त्याच्यामध्ये हाच प्रगट होतो. पूर्वमीमांसेचं मतसुद्धा काही बाबतीमध्ये खंडितच आहे की नाही. म्हणून त्या बाबतीमध्ये बौद्ध मतसंकेत वार्तिकांचा हा कुमारील भट्टांचा किंवा जैमिनी ऋषींचा पूर्वमीमांसेचा हात घेता येतो. आता या ठिकाणी आणखीन एक शंका, जर ज्ञानोबांनी या ठिकाणी नास्तिक असणाऱ्या बौद्धांच्या मताचा स्वीकार केला, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मतसंकेत वार्तिकांचा, तर मग जर बौद्ध मताचा स्वीकार केला जे की नास्तिक आहे तर अडचण काय येते? मग काय होईल? षडदर्शने मणिपती, यामध्ये आस्तिक दर्शनकाराचा विचार आहे. मग 5 जणाला जागा मिळेल आस्तिकांना आणि एका जणाला जागा मिळणार नाही, ही एक अडचण. दुसरी अडचण, वैदिक दर्शनकारापैकी 5 स्वीकार केला आणि एका अवैदिकाचा स्वीकार केला असा आरोप येईल की नाही. म्हणून हा हात जो आहे ना हा गौतम बुद्धांच्या शास्त्राचा नाही आहे. मग इथे पूर्वमीमांसा आपल्या स्वतःच्या बुद्धीने जे मत मांडलं असं कुमारील भट्टांचं जे काही मत आहे वार्तिककारांचं ते घ्यावं लागतं. हा झाला एक पहिला अर्थ शंकेसहित. आणि दुसरा अर्थ असा घेता येतो, यामध्ये बौद्धांचं मत जरी घेतलं तरी चालेल, बौद्ध मतसंकेत या पदाने घ्यायचं, पण स्वभावता खंडितो या बाबतीमध्ये आता जे गणरायाचं उदाहरण सांगितलं की नाही, मग तसा संदर्भ घ्यायचा. कसा? कुमारील भट्टांनी गौतम बुद्धांनी जे काही शास्त्र निर्माण केलं त्यांचे 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यामध्ये माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक तेही 4 शिष्य आहेत. त्यांचा सिद्धांत असा आहे, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम शून्यम शून्यम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम आणि सर्वम अक्षणिकम क्षणिकम, असे त्यांनी 4 सूत्र मांडले. 4 त्यांचे सिद्धांत झाले. त्यापैकी वैभाषिक आणि सौत्रांतिक गौतम बुद्धांचं शास्त्र आहे ते संघातवादी आहे. आणि त्यापैकी एक माध्यमिक आहे आणि योगाचार आहे. त्यांच्यापैकी एक शून्यवादी आहे. शून्यवादी आहे तर त्याचं शून्यवादाचं खंडन कोणी केलं? कुमारील भट्टांनी. किंवा एक जण क्षणिक विज्ञानवादी आहे, त्याचंही खंडन कोणी केलं? कुमारील भट्टांनी. मग त्यांचं खंडन करण्याकरता श्लोक वार्तिक आणि तंत्र वार्तिक या 2 ग्रंथाची रचना केली. ज्या अर्थी त्यांचा पराजय केला, खंडन केलं आणि ते खंडन दाखवण्याकरता जसं गणरायाने ते गजस्वराचा दात आपल्या हातामध्ये घेतला तसं या कुमारील भट्टांनी वार्तिककारांनी सांगितलं, खंडन करणारे आम्ही आहे, म्हणून तो संकेत दाखवणारा तो हात आहे. त्यांचा पराजय केला आहे आम्ही, म्हणून त्यांचं स्वतःचं मत घेतलं तरी पूर्वमीमांसा प्रगट होते. आणि गौतम बुद्धांच्या 4 शिष्यापैकी 2घांचं मत घेतलं तर त्यांचं आम्ही पराजय खंडन केलं, विजय संपादन केला, तो संकेत दाखवणारा आमचा तो हात आहे, असा पण आपल्याला अर्थ करता येतो. कसं काय खंडन होतं बरं? त्यांनी काय मांडलं? बुद्धीलाच आत्मा मांडलं आहे. त्यांचं एक मत आहे क्षणिक विज्ञानवादी त्याला म्हणतात. आणि दुसरं एक मत मांडलं आहे शून्यवादी. ते म्हणतात जगात काहीच नाही आहे, जगही नाही, जगाचं कारणही नाही, तत्वही कोणतं नाही, सगळं शून्य शून्यच आहे. मग आता त्याचं खंडन कसं होतं? तर पूर्वमीमांसाकारांनी, वार्तिककारांनी आत्मा कर्ता मानला आहे आणि आत्मा भोगताही मानलेला आहे. एवढ्या अर्थाने फक्त तो अर्थ घ्या.
जर आत्मा करता असेल आणि तोच आत्मा जर भोगता व्हायचा असेल तर काय करावं लागेल, तो आत्मा स्थिर रूपाने मानावा लागेल. कारण जो करता असतो तोच भोगता राहील. नाहीतर करता आत्मा जर या काळामध्ये संपला तर भोग घेण्याकरता तो शिल्लकच राहणार नाही की नाही. म्हणून गौतम बुद्धांच्या शून्यवाद मतामध्ये आत्मा मानला जात नाही. आणि क्षणिक विज्ञानवादी आत्मतत्व मानतात, पण काय मानतात, ते बुद्धीला आत्मा मानतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यामध्ये आलय प्रवृत्तीधारा, एक आलय धारा आहे, प्रवृत्ती धारा आहे. आलय विज्ञान धारा, प्रवृत्ती विज्ञान धारा, हे 2-4 मतं मांडतात ते. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्मा एका क्षणात उत्पन्न होतो, दुसऱ्या क्षणात राहतो आणि तिसऱ्या क्षणात नष्ट होतो. अडचण काय येते, कल्पना करा हा एक आत्मा निर्माण झाला, दुसऱ्या क्षणामध्ये राहिला आणि त्यांनी कर्म केलं, आणि ज्याने कर्म केलं तो तिसऱ्या क्षणात नष्ट झाला. मग आता कर्म केलं तर भोगण्याकरता शिल्लक कोण राहणार, ही एक अडचण येते. दुसरी अडचण काय येते, जर प्रथम क्षणात आत्मा निर्माण झाला, दुसऱ्या क्षणामध्ये राहिला तर बहुत कालापर्यंत आपल्याला अनुभव येत नाही. आपण काय म्हणतो, जो मी माझ्या आजोबांच्या मांडीरी खेळत होतो तोच मी आता लहानपणातला आत्मा कधी उत्पन्न झाला, दुसऱ्या क्षणात राहिला, तिसऱ्या क्षणामध्ये तर मरूनही गेला, आणि आता मी माझ्या नातवांना मांडीवर खेळत आहे, असा जो मी तोच मी असं स्मरण होईल का, अशी प्रत्यभिज्ञा तरी होईल का, होणार नाही. म्हणून क्षणिक विज्ञानवादी मतामध्ये जे त्यांनी एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणामध्ये स्थिती, तिसऱ्या क्षणामध्ये नाश असा जो मानला आहे आत्मस्वरूपाचा, त्याचं खंडन यांनी केलं आहे. तसं मानता येत नाही. म्हणून तुम्ही एका क्षणात उत्पत्ती, स्थिती, लय जर मानला तर भोगाकरता किंवा प्रत्यभिज्ञा होणार नाही ना. जाऊ द्या, आगामी जन्मामध्ये भोग घेण्याकरता आत्मा नाही राहणार, ठीक आहे, काय अडचण नाही. पण या जन्मांमध्ये लहानपणामध्ये जो मी होतो तोच मी आता मोठा झाला स्मरण राहणार नाही ना. अडचण काय येईल, समजा एखाद्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला आणि तो काय म्हणला, अहो ज्याने भ्रष्टाचार केला ना तो ऑफिसच्या बाहेर आला तर संपला ना, तो मी नव्हेच, असं तो म्हणेल की नाही. आणि मग कशी काय व्यवस्था लागणार ना, कारण ज्याने केला तो पहिल्या क्षणामध्ये गेला, राहिलाच नाही, बाहेर आला की संपला, तो मी नव्हेच. म्हणे तुमचं आधार कार्ड ते माझं नाही, ते त्याचं आहे, असं म्हणावं लागेल की नाही. अडचण ही येते. म्हणून क्षणिक विज्ञानवादी आत्माबुद्धीला मानतात, त्याचं खंडन होतं. आणि शून्यवाद जर मानला तर काय होतं, कल्पना करा, शून्यम शून्यम, सगळं अभावच आहे, काही शिल्लक नाही, अभाव आहे, तरी पण अडचण येते. उदाहरणार्थ, अभाव सगळा जर असेल तर संपूर्ण अभाव सांगणारं कोण आहे. अमृतानुभवामध्ये खंडन आहे त्याचं, शून्य सिद्धांत बोधू कोणी सत्ता होय सिद्धू, न सताची अपवाद वस्तू शिगा. ज्ञानोबाने उदाहरण देतात, शून्य हा जर तुमचा सिद्धांत असेल तर त्या सिद्धांताचा बोध होतो कोणाला, कारण अभाव अभावाचं प्रकाशन करत नाही. अभावाचं प्रकाशन करण्याकरता कोणीतरी भावरूप असावा लागतो. आपल्या अनुभवाचं उदाहरण, एखादा व्यक्ती म्हणत असेल मी नाही, तर मी नाही हे सांगण्याकरता कोणीतरी आहे असा असावा लागतो की नाही. समजा एखाद्या वर्गामध्ये हजेरी घेणं चालू आहे, मग ते 1, 2 असे नाव पुकारतात की नाही. मग जो हजर आहे तो काय म्हणतो, आहे आहे असं म्हणतो की नाही. किंवा इंग्रजीत प्रेझेंट म्हणतात, मी हजर आहे. आणि एखादा विद्यार्थी म्हटला, त्याचं नाव आलं, तो म्हणला मी नाही, तर त्या नाहीपणातून सिद्ध काय झालं, तो वर्गात आहे. आणि जर तो खराच नसता तर तो आहे म्हणण्याकरताही राहिला नसता, नाही म्हणण्याकरताही राहिला नसता. म्हणून शून्यवादी बौद्धाला विचारायचं, तुमच्या मतानुसार अभावच आहे, तर अभाव कळाला कुणाला. अभाव अभावाला कळत नाही. अभाव कळण्याकरता भावरूप कोणीतरी असावा लागतो. ज्ञानोबाई उदाहरण देतात, मालविता दिवे, मालविते जरी मालवे तरी दीपू आहे फावे कवनाशी गा. एखाद्या व्यक्तीने दिवा लावला, दिवा बरं दिवे नाही, दिवा लावला दिवा लावला आणि दिवा मालवला, तर आता दिवा मालवला हे सांगण्याकरता कोणीतरी असावं लागेल की नाही. किंवा आपण या सभागृहामध्ये पाठ श्रवण करतो आहे, सध्याला आता वीज आहे आणि लाईट गेली. लाईट गेली म्हणजे अभाव झाला की नाही, पण गेली हे सांगण्याकरता कोणाचे तरी असावे लागेल की नाही. लाईट तर असावे लागेल ना म्हणजे हे कोणाला कळतं, भावरूप व्यक्तीला कळतं. म्हणून आत्मा करता
आणि भोगता मानला की शून्यवादाचं आणि क्षणिक विज्ञानवादाचं खंडन होतं. ते खंडन आम्ही केलं आहे असा तो बौद्ध मत संकेत करणारा वार्तिककारांचा एका हातामध्ये स्वभावता खंडित होणारा बौद्ध मताचं अनुभवाने स्वभावता खंडन होतं. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष मानलं की नाही, जो मी तोच मी हा अनुभव मानला की क्षणिक विज्ञानवादाचं खंडन होतं. आणि नाही हे असल्याशिवाय कळत नाही याकरता शून्यवादाचं खंडन होतं. एखादा व्यक्ती म्हणत असेल मी नाही, तर मी नाही हे सांगण्याकरता आहे असावा लागतो. किंवा त्यांचं म्हणणं आहे सर्व शून्य आहे, तर सर्व शून्य यात अभाव आला आणि आहे पदामध्ये भाव आला. आहे म्हणजे सत आहे आणि सर्व शून्य म्हणजे असत आहे. तर असत आहे त्याच्यातून सिद्ध काय झालं, आहे हे सिद्ध झालं. म्हणून शून्यवादाचं आणि क्षणिक विज्ञानवादाचं जे काही मत आहे ते खंडित आहे. स्वभावता खंडित असणारा तो दात. आणि त्याचं खंडन कोणी केलं, कुमारील भट्टांनी केलं. त्या कुमारील भट्टांनाच वार्तिककार असं म्हणतात. आणि ते वार्तिककार कोणाचे आहे, पूर्वमीमांसेचे आहे. म्हणून बौद्ध मत संकेत या अर्थाने स्वतः बुद्धीने मांडलेलं मत असाही अर्थ करता येईल. किंवा नास्तिक असणाऱ्या शून्यवादी विज्ञानवादी बौद्ध मताचा पराभव केला आणि त्या पराभवाचं लक्षण चिन्ह संकेत आम्ही दाखवला आहे. याकरता वार्तिककाराने तो हात सांगितलेला आहे. दोन्ही अर्थ लागतात. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेत वार्तिकांचा हा एक अर्थ झाला. म्हणून इथं साक्षात बौद्ध मताचा संबंध घेता येत नाही. बरं, जर तसं घेतलं तर अडचण काय येईल, अवैदिक दर्शनाला जागा दिल्यासारखं होईल आणि पुन्हा एका षडदर्शनापैकी एका दर्शनाला जागाच राहणार नाही. ही अडचण येईल की नाही. मग अर्थ जर घेतला तर त्यांचा पराभव केला असा अर्थ घ्या. पराभव करून त्यांचं सांकेतिक चिन्ह दाखवलं असा अर्थ घ्या. आणि जोडीच आहे की नाही, न्यायशास्त्राची वैशेषिक शास्त्राची जोडी सांगितली. वेदांत तो महारसू उत्तरमीमांसा आणि जोडी कोणाचे, पूर्वमीमांसा. म्हणून तो संबंध घ्यावा लागेल. आता 4 दर्शनकारांचा विचार सांगितल्यानंतर ज्ञानोबराय पुढे उर्वरित असणाऱ्या 2 दर्शनकारांचा विचार एका ओळीमध्ये सांगतात. मग म्हणजे नंतर 4 दर्शनकारांचा विचार झाल्यानंतर मग सहजे सत्कारवाद, आमच्याकडे ते उकार नाही आहे ओळीमध्ये. मग सहजे सत्कारवादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. इथपर्यंत या 6 दर्शनकारांचा एकत्र विचार आहे. आता इथे येतात सांख्य आणि योग या दोघांचं युग्म किंवा जोडी आहे. सहजे, सहज म्हणजे ओघानेच आलेला. आतापर्यंत आपण न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, वेदांतशास्त्र आणि पूर्वमीमांसा या 4घांचा विचार केला. तर मग ओघानेच कोणता हात आला किंवा ओघाने कोणतं शास्त्र आलं, तर सांख्यशास्त्र आलं, जे कपिल ऋषींनी निर्माण केलेलं आहे. सांख्यशास्त्रामध्ये 25 तत्त्व मानतात. म्हणजे 25 पुरुष आहे. खरं तर ते 2च तत्त्व मानतात, प्रकृती आणि पुरुष. पण पुढे प्रकृतीपासून बाकीचे तत्त्व तयार होतात. त्यांचं म्हणणं असं आहे की सत्व, रज आणि तम या 3 गुणांची जी काही साम्यावस्था आहे ना, त्याला बहुतेक ते प्रधान असं म्हणतात. आणि जगताला जेव्हा ती निर्माण करते तेव्हा त्याला प्रकृती असं म्हणतात. समान अवस्था असेल तर प्रधान, आणि त्यांच्यामध्ये काही बदल झाला गुणामध्ये कमी जास्तपणा की त्याला प्रकृती असं म्हणतात. मग प्रकृती महान, पहिल्यांदा प्रकृती घ्यायची. पहिल्यांदा प्रकृतीपासून महत्त्व, प्रकृतीन महान म्हणजे बुद्धी, महत्त्व म्हणजे बुद्धी. त्याच्यापासून अहंकार, किती झाले आता, 3 झाले. 3 प्रकृती, महत्त्व म्हणजे बुद्धी, नंतर अहंकार, हे झाले 3. त्याच्यानंतर ते 11 इंद्रिय मानतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 वासणारं मन, हे झाले 11 आणि 3 14. ध्यानात ठेवण्याकरता सोपे आहे. 14 झाले. त्यानंतर ते पंचतन मात्रा मानतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांची सूक्ष्म अवस्था त्याला पंचतन मात्रा असं म्हणतात. आणि त्याच्यापासून पुन्हा पुढे पंचमहाभूत मानतात. पंचमहाभूत, पंचतन मात्रा 10 आणि अगोदरचे 14, किती झाले 24. आणि एका
असंगो ही अयम पुरुषः, म्हणजे ते 24 एक आणि पुरुष 25, या 24 मिळून एकच विचार घ्यायचा, कारण ते सगळे प्रकृतीपासून निर्माण होतात. म्हणून त्यांनी 2च तत्व मांडलेलं आहे, प्रकृती आणि पुरुष. ईश्वर ते मानत नाही, म्हणून त्याला निरीश्वर सांख्य असं म्हणतात. आणि योगशास्त्रामध्ये मात्र ईश्वर मानलेला आहे बघा. ईश्वर प्रणिधानात वा हे त्यांचं सूत्र आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये ईश्वर मानला जातो, योगशास्त्रामध्ये ईश्वर आहे. पण सांख्यशास्त्रामध्ये बघा ते वेदाला प्रमाण मानतात, पण ईश्वर तत्व मानत नाही, ते मानत नाही. जो काही पुरुष आहे त्या पुरुषाला बंध आणि मोक्ष देण्याकरता त्याला निरीश्वर सांख्य असं म्हणतात. त्यांच्यामध्ये पुन्हा शेश्वर सांख्य पण आहे. 2 प्रकारे त्यांच्यामध्ये. पण ते 24 तत्वापैकी काहीला प्रकृती म्हणतात, तर काहीला विकृती असं म्हणतात, आणि काहीला प्रकृती विकृती असं म्हणतात. त्यांच्यामध्ये प्रकृती म्हणजे कारण आणि विकृती म्हणजे कार्य अशी त्यांची परिभाषा आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, जे जे कार्य निर्माण होतं त्या कार्याला ते सत म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या वादाला, बोलण्याला सत्कारवाद असं म्हणतात किंवा सत्कार्यवाद असं म्हणतात. वाद म्हणजे काय? बोलणं. तत्वाचा निर्णय होण्याकरता जे काही बोललं जातं त्याला वाद असं म्हणतात. मग त्यांचा कोणता वाद आहे? त्याचे 3 पाठ घेतले बरं. एक तर सत्कारवाद, सत्कार्यवाद, किंवा तिसरा पाठ आहे सत्तर्कवाद. ते तर्क देतात पण श्रुतीला अनुसरून तर्क देतात, म्हणून त्यांच्या बोलण्याला सत्तर्कवाद असं म्हणतात. त्यांचं म्हणणं असं आहे, कार्य दिसतं की नाही म्हणून कार्याला ते सत म्हणजे खरं मानतात. आणि हे सद्रूप असणारं कार्य उत्पत्तीच्या पूर्वी आपल्या कारणामध्ये विद्यमान होतं, म्हणजे पूर्वीसुद्धा ते होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जर घट निर्माण झाला तर घट प्रतीतीला आला की नाही, तर हा घट कारणामध्ये अस्तित्वाला होता. जर तो मातीमध्ये नसता, पूर्व काळामध्ये जमिनीमध्ये नसता किंवा मातीमध्ये नसता तर निर्माण झालाच नसता. जे जे कार्य असतं ते कार्य खरंच आहे, आणि खरं असणारं कार्य आपल्या कारणामध्ये सद्रूपाने विद्यमान होतं. म्हणून त्यांच्यामध्ये सत्कारवाद किंवा सत्तर्कवाद किंवा सत्कार्यवाद असं ते मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार परिणामवाद त्यांनी मानलेला आहे. सांख्याचा परिणामवाद आहे. दुधती झाले दही असं ते म्हणतात. दुधापासून ज्याप्रमाणे दही तयार होतं तसं प्रकृतीपासून संपूर्ण जगत निर्माण होतं, याला परिणामवाद असं म्हणतात. मग सहजे सत्कारवादू, आणि तोच काय आहे? गणरायाच्या हातामध्ये असणारा पद्मकर, पद्म म्हणजे कमळ, ज्याने आपल्या हातामध्ये कमळ धारण केलेला आहे असा वरद म्हणजे वरदान देणारा तो हात आहे. गणरायाच्या एका हातामध्ये कमळ आहे आणि ते कमळ धारण करून गणराई वरदान देतात. तो वरदान देणारा हा सांख्य हात आहे, सांख्यशास्त्राचा हात आहे. वेदांत शास्त्राच्या अत्यंत जवळ कोणतं असेल तर ते सांख्यशास्त्र आहे. काही बाबतीतले जर त्यांचे विचार टाकले तर वेदांत शास्त्राला अत्यंत जवळीक असणारं कोणतं असेल तर ते सांख्यशास्त्र आहे. फक्त त्यांचे काही मत टाकावे लागतात. जगताला सत्य मानतात किंवा ईश्वराच्या बाबतीमध्ये त्यांचं मत मान्य नाही, असे काही 2-3 मतं आहे ते सोडले की मग त्यांचं आणि वेदांतशास्त्राची संमती आहे किंवा ते जवळीकता करणार आहे. मग सहजे सत्कारवादू तो पद्मकर वरदू, आणि पुढे सांगतात योगशास्त्राचा हात धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तो. धर्माची प्रतिष्ठा करणारा, सिद्ध म्हणजे तयार असणारा, अभय देणारा गणरायाचा एक हात आहे. मग आता इथपर्यंत जर न्यायशास्त्र, वैशेषिकशास्त्र, त्याच्यानंतर उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्यशास्त्र यांचा विचार झाला तर परिशेष न्यायाने फक्त एकच शास्त्र शिल्लक राहिलं. कोणतं? योगशास्त्र. आणि मग योगशास्त्राचा अर्थ करत असताना जर धर्मप्रतिष्ठा, धर्माची प्रतिष्ठापना करणारं शास्त्राचा अर्थ घेतला पूर्वमीमांसा म्हणून, तर मग त्याचा तर 12व्या ओळीमध्ये विचार झालेला आहे. म्हणून इथं धर्मप्रतिष्ठा शब्दाने उर्वरित राहिलेलं फक्त योगशास्त्र घेता येतं. आणि योगशास्त्र करतं काय? धर्मामध्ये आपली प्रतिष्ठापना करतं. पण कोणता धर्म घ्यायचा? इथे धर्म शब्दाचा आत्मस्वरूप असा अर्थ करायचा.
आपल्या आत्मस्वरूपामध्ये सम्यक प्रकर्षी करून जी स्थिती करून देतं ना, ते धर्मप्रतिष्ठेकरता एक सूत्र वापरतात, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणजे जर आपल्याला निर्विकल्प समाधी लागली किंवा त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात, निर्विकल्प समाधी लागली, तर त्या महापुरुषांचा आपल्या असणाऱ्या आप्त स्वरूपामध्ये स्थिती होते. आणि योगश्चित्तवृत्ती निरोध, हा योगाने चित्तवृत्तीचा निरोध करायचा आणि त्या चित्तवृत्तीच्याद्वारे आपल्या आत्मस्वरूपामध्ये वृत्तीचा लय करायचा, याला म्हणतात धर्मप्रतिष्ठा. आणि धर्मप्रतिष्ठा झाली की त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती समाधी अवस्थेमध्ये होऊन जाते. असा सिद्ध असणारा गणरायाचा तो योगशास्त्राचा अभय देणारा हात आहे. नाहीतर द्वैतामध्ये भीतीच आहे, पण योगशास्त्राचा जर अभ्यास केला तर समाधी अवस्था प्राप्त होते. आणि समाधीमध्ये परमात्म रूपाशी तो एकरूप झाल्यामुळे जेत पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसीय सैसीय भूमिके समाधी राहे. मग ती समाधी अवस्था प्राप्त करण्याकरता प्रारंभ सांगितला यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, 5 प्रकारचा य. त्याच्यानंतर संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, तप सांगितलं आहे, हा 5 प्रकारचा नियम. त्यानंतर आसन, त्या आसनाचे पण प्रकार आहे, स्थिरम आसनम आत्मनः, ज्यामध्ये आपण स्थिर राहू शकतो ते आसन आहे. त्यानंतर पुन्हा प्राणायाम, प्राणावर विजय संपादन करायचा. प्रत्याहार, इंद्रियांना विषयांपासून आवरायचं, मनाला विषयांच्या वासनेपासून आवरायचं, प्रत्याहार आहे. धारणा, तत्र प्रत्येकतानता ध्यानम, सारखी ध्येयाच्या आकाराची वृत्ती ते ध्यान आहे. आणि जेव्हा अशी त्याची वृत्ती आत्मस्वरूपामध्ये एकरूपतेला प्राप्त होते, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, तर आत्मधर्मामध्ये आपल्या वृत्तीची प्रतिष्ठापना करणारं जे शास्त्र आहे त्याला योगशास्त्र असं म्हणतात. एकाग्रतेकरता योगाची उपयोगिता आहे. आणि 24 तत्वापासून आत्मस्वरूपाला वेगळं करण्याकरता सांख्यशास्त्राची गरज आहे. सांख्यशास्त्र त्वम पदार्थ शोधनाकरता उपयोगी, योगशास्त्र आपल्याला चित्त एकाग्र संपादन करण्याकरता उपयोगी. आणि असं झालं की धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. मग आता तो योग करायचा असेल तर त्याचा पण अधिकारी सांगितला, प्रशांतात्मा, विगतभीर, ब्रह्मचारी, व्रते स्थितः, हा त्याचा अधिकारी सांगितला आहे. बरं, ज्ञानोबाने एक ओवी वापरली, तया स्वांतकरण जेता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. ज्याने आपल्या अंतकरणाला जिंकून घेतलं आहे, सगळ्या कामनेपासून जो शांत झाला आहे, त्याला परमात्मा पलीकडेही नाही, म्हणजे वेगळाही नाही, आणि दूर म्हणजे लांबही नाही. परमात्मा समीप आहे आणि इतका समीप की त्याचं स्वरूप आहे. मग आता योगशास्त्राचा अभ्यास करायचं म्हटलं की त्याच्या पण काही अधिकाराच्या भूमिका सांगितल्या. ते योगशास्त्र कोणालाही सहज शक्य होणार नाही. म्हणून ज्ञानोबाने 6व्या अध्यायामध्ये त्याचा विस्ताराने विचार सांगितला आहे. योगशास्त्राकरता काही नियम पाळावे लागतात. हल्लीच्या काळामध्ये असे काही संप्रदाय निघाले, काही करा, काही खा, फक्त आमचे शिष्य व्हा. शिष्य होऊन काय करा, काही नाही, वर्गणी द्या, बाकी काही नाही, असंच चालू आहे. ते आपल्या भौतिक जीवनाचा काही विचार करत नाही, काही नाही बघा. पण खरं असं आहे की अगोदर योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. पण काही लोक म्हणते आमच्याकडे आले की लगेच 6 तासात समाधी लागली. चांगलं आहे व, चांगदेवांच्याही पुढे गेले तुम्ही, असं आहे का? समाधी नाही बाळा, झोप लागली असेल, समाधी कशी लागेल? हे सगळे अगोदर सिद्ध व्हावं लागतं की नाही? तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम, हे सगळं अगोदर व्हावं लागतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे घडावं लागतं. यम नियम 12-12 वर्ष एक साधना लागतात. आणि तेव्हा कुठं योग साध्य होतो आहे. भगवान ज्ञानोबाने सांगितले बघा, नाट्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांतमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन. अरे अर्जुना, जास्त खाणाऱ्याला आणि कमी खाणाऱ्याला योग साध्य होत नाही. जो अजिबातच झोपत नाही किंवा जो नुसताच झोपून राहतो त्याला योग साध्य होत नाही. त्याकरता युक्ताहार विहारस्य
युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा. हे दुःखाला हरण करणारा योग त्याला सिद्ध होतो ज्याचा आहार विहार युक्त आहे, ज्याचं जागणं आणि झोपणं सुद्धा युक्त आहे. हे जे आपण श्रवण करतो की नाही, यासाठी सुद्धा योगाची गरज आहे बरं. पण आपला आहार परिमित असावा, आपली विश्रांती परिमित असावी. ज्ञानोबा म्हणतात जास्तही बोलू नये. मापितला बोल बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मान देजे अवसरे एके. नाहीतर मग श्रवणाचा योग चांगला आला आणि त्या उलट्या डुलका लागला तर मग ते वाक्य असतं बघा त्या रस्त्यावर, एक डुलकी एक अपघात. रस्त्यावर कधी कधी पाट्या असतात की नाही, मग इथे अपघात नाही व्हायचा पण पुढच्याला डोकं लागण्याची शक्यता आहे. असं नाही व्हायला पाहिजे की नाही. पण याकरता योग खूप आवश्यक आहे. योगाची निंदा करत नाही बरं. योगाची आ वाटा जे निघाले गा सोबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. यात ज्ञानोबानं योगाची निंदा करायची नाही आहे. तिथं काय सांगितलं आहे, क्लेशोदिकतरस्तेषा मग व्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्भिर वाप्यते. जे देहासक्त आहे त्यांना योगाच्या मार्गाला दुःख मिळतं. नाहीतर जे देहासक्ती सोडलेली आहे मग 6व्या अध्यायामध्ये एवढा विस्तार झालाच नसता. म्हणून त्यांना योगो भवती दुःख हा यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चेवात्मनात्मानं पश्चन्नात्मनि तुष्यती परतोनी पाठी मोरे ठाके देखत खे ओळखे मणितत्व हे मी. त्या पुरुषाला समाधी प्राप्त होते. आणि अशा आत्मधर्मामध्ये प्रतिष्ठापना करणारं अभयदान देणारा तो गणरायाचा योगशास्त्राचा हात आहे. अशा प्रकारे षडदर्शनाचा विचार सांगितला. आता भगवान श्री ज्ञानोबाराय गणरायाची असणारी सोंड त्याचा विचार करता. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव